आपण जर सध्या जर बघितलं तर शेतकऱ्यांना मोठमोठ्या प्रमाणावर अस्मानी आणि सुलतानी संकट येताना दिसत आहेत. आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने 50,000 रुपये हेक्टरी अनुदान हे घोषित केलेलं होतं. त्या अनुदानातील शेतकऱ्यांना कवडी मोलाप्रमाणे म्हणजे तुटक याच्या स्वरूपामध्ये लोकांना अनुदान हे वितरित करण्यात आलं. तर त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे मिळणारं अनुदान होतं पीक विमा संदर्भात, ते अनुदान शेतकऱ्यांना आजपर्यंत सरकारने अदा केलेलं नाही. आपल्या शेजारील जर बघितलं तर मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पीक विमाची रक्कम ही वाटण्यात आलेली आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील कांदिवलीतील शेतकऱ्यांना ही रक्कम वाटण्यात अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही आहे. तरी मला तरी असं वाटतं की संपूर्ण खळदवडा गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी मंडळींना असं वाटतंय की आपल्या या रकमेचा मोठ्या प्रमाणात अपहार तर झालेला नाही बुवा. याबाबत आपले प्रशासन आणि सरकारी यंत्रणा कुठल्याही प्रकारे बोलण्यास उत्तर देण्यास अनुत्तरित आहेत. तर हा जो काही गोड दिसतो आपल्याला प्रत्येक वेळेस जे शेतकऱ्यांना अनुदान मिळते हे टाळूवरचं लोणी खाणं आपण असं म्हणतो, तर शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी हे अधिकारी लोक आपल्याला कर्मचारी लोक खाताना दिसत आहेत. तरी सदर गोष्टीमध्ये सरकारी अधिकारी लोकांनी हस्तक्षेप करून आणि शेतकऱ्यांचा पीक विमा हा का प्रलंबित आहे किंवा आपले कार्यसम्राट जे काही अधिकारी असतील यांनी लवकरात लवकर या गोष्टीची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना जे काही पीक विमा संदर्भात हेक्टरी अनुदान मिळणार आहे ती रक्कम लवकरात लवकर खळदळ्यातील तसेच आपल्या जिल्ह्यातील व आपल्या विभागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्याची ही जी काही कळकळीची ग्रामस्थांकडनं विनंती आहे. आणि या संदर्भात लवकरात लवकर काहीतरी आपला निर्णय हा सरकारने जाहीर करावा असं मला वाटतंय. 2025 पीक विमा काढला आहे, अजून मला त्या पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. अतिवृष्टीचाही काही लाभ मिळाला नाही. काय सांगायला हे शासनानं झोपलेल्याचं काय सांगणार आहे. या शासनाला जाहीर करा फक्त आपणही शेतकरी पण यांना फक्त शेतकऱ्यांची म्हणजे जाणीव होते जेव्हा त्यांचं मतदान येतं त्या टायमाला फक्त इथं थोडंफार म्हणजे इकडून तिकडून चटणी मिरच्या लावून सांगून देतात की बा तुम्हाला असं करू तुम्हाला तसं करू एवढंच आहे. हे शासन फार मला तर मी तो काँग्रेस शासन मी कोणत्याच पक्षाचा नाही आहे पण ह्या शासनापेक्षा काँग्रेस सरकार बरं होतं माझं मत व्यक्त करतो आहे.